नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर के क्लासेस ऑफिशियल या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. चला तर मग पाहूया आपण रिजनिंगच्या नेक्स्ट चॅप्टर मध्ये. याच्यामध्ये आपण सुरुवातीला अक्षरमालिका आणि अंकमालिका हे महत्वाचे दोन चॅप्टर आपण बघितलेले आहेत. याच्यामध्ये अक्षरमालिकेमध्ये आपण इंग्लिश अल्फाबेटचे असलेले अनुक्रमांक, त्या अक्षराचे असलेले अनुक्रमांक पाठ करा किंवा कशा पद्धतीने लक्षात ठेवता तुम्ही पहा, आणि त्या अनुषंगाने तुम्ही त्या परीक्षेमध्ये जाताना ती जी अक्षरमालिका आहे तिथं न लिहिता तुमच्या डोक्यामध्ये असली पाहिजे. त्याच्या अक्षराचे अनुक्रमांक कसे पाठ करायचे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर मग अंकमालिकेमध्ये वेगवेगळे लॉजिक असतात, जसे की स्क्वेअर नंबर असतात. स्क्वेअर नंबर मध्ये प्लस एन असतो, तो एन 1 2 3 व्हॅल्यू होतो, किंवा मायनस एन असतो, तो एन सुद्धा तसाच 1 2 3 अशा पद्धतीचं काय असतं, नैसर्गिक संख्या असू शकतात. किंवा क्यूब, संख्येच्या क्यूब मध्ये व्हेरिएशन असतं. क्यूब एक संख्येचा क्यूब, दुसऱ्या संख्येचा क्यूब, अशा पद्धतीचं व्हेरिएशन असतं. त्याच्यामध्ये सुद्धा क्यूब प्लस, बघा पहिलं लॉजिक काय, वर्ग एक्स स्क्वेअर प्लस ऑर मायनस एन, एक्स क्यूब प्लस ऑर मायनस एन, किंवा जस्ट काय वर्गाची बेरीज, जस्ट क्यूबाची बेरीज, किंवा हेही लॉजिक नाही लागलं उठता क्रम चढता क्रम, तर काय करायची, जस्ट पट काढायची, फरक काढायचा. पट पण बघता येते, पट तर बघायची नाही, पट जमले बघा, वर्ग जमत नाही, क्यूब जमत नाही, प्लस एन प्लस मायनस एन करून काय जमत नाही, तर काय करायचे, पट बघायचे, ते पण जमत नाही, तर सरळ काय करायचा, दोन संख्येमधला काय घ्यायचा, फरक बघायचा. फरक पण कधी कधी जमत नाही, तर काय करायचा, फरकाचा फरक घ्यायचा. लक्षात, अशा पद्धतीचे लॉजिक वेगळे असतात. आणि जेवढं जास्त पद्धतीने तुम्ही एक्झाम्पल मध्ये तुम्ही हे अभ्यासता किंवा अप्लाय करता, तेवढ्या व्हर्सटाईल पद्धतीने तुमचा जो काय होतो, विकास होतो, आणि मग तुम्ही लॉजिकच्या अल्टिमेट एंड पर्यंत पोहोचता आणि मग क्वेश्चन जाता. बघा, जेवढं हे सोपं आहे तेवढंच अवघड आहे. परीक्षेमध्ये एक्झाम्पल मध्ये, परीक्षेच्या त्या एक्झाम्पल त्या प्रेशर मध्ये तुमचं लॉजिक लागलं तर उत्तर येणार आहे, नाहीतर उत्तर येणार नाही. बरेच क्वेश्चन असतात घरी येऊन सोडवले असतात, मग तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस केला तर तुम्हाला तिथं जमणार आहे. मग याच्यामध्ये आता नेक्स्ट चॅप्टर मध्ये जे का आपण अंकमालिका बघितली सिरीज, अंकमालिका किंवा अक्षरमालिका, आपण अक्षरमालिका म्हणतो, अंकमालिका म्हणतो. त्याच्यानंतर आता आपण नेक्स्ट जो बघणार आहोत, गाळलेली पद भरणं. गाळलेली पद भरणे, याच्यामध्ये सुद्धा अंकमालिकेमध्ये जे लॉजिक लावले आपण तेच बघा. याच्यामध्ये काय काय होतं, आपण वर्ग बघणे किंवा एक्स स्क्वेअर प्लस, सुरुवातीला पहिल्यांदा एक्स स्क्वेअर बघायचा. एक्स काय म्हणजे त्या संख्येचा, एक्स म्हणजे याच्यामध्ये 1 2 3 4 व्हॅल्यूज होतात, त्याचा स्क्वेअर आहे का चेक करा. किंवा दुसऱ्या लॉजिक मध्ये काय असतं, एक्स स्क्वेअर प्लस ऑर मायनस एन, आणि एन काय व्हॅल्यू होतो, 1 2 3 अशा पद्धतीने होतो. किंवा काय असतं, एक्स क्यूब म्हणजे संख्येचा क्यूब मध्ये काय रिलेशन आहे का चेक करायचं, हे सिक्वेन्शियली बघायचं. किंवा ते आढळत नाही तर त्याच्या क्यूब प्लस ऑर मायनस एन आहे का, इथं पण एन बरोबर काय 1 2 3 अशा पद्धतीने व्हेरिएशन होते. किंवा काय करणार, मग वर्गांची बेरीज करणार. वर्गांची काय करणार, वर्गांची बेरीज, हे लॉजिक आहे का, वर्गांची बेरीज. किंवा काय करू शकता तुम्ही, घनाची बेरीज, हे जे घन आहे ना, क्यूब म्हणता तुम्ही, घनाची बेरीज, घनाची बेरीज आहे का बघा. नंतर काय बघा, पटीमध्ये आहे का बघा काय. किंवा काय बघा, फरक बघा. आणि नंतर काय बघा, हेही जाय नाही जमलं तर फरकाचा फरक असतो, फरकाचा फरक असतो, हा रामबाण उपाय असतो, फरकांचा फरक. आणि याच्यामध्ये अशा पद्धतीने सिरीज, मागची संख्या पुढची संख्या मागच्यापेक्षा कुठल्या रिलेशन, एक 2 3 संख्याच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला लॉजिक समजतं, त्या अनुषंगाने मधलं एखादं आपलं पद भरायचं असतं, किंवा शेवट जरी पद क्वेश्चन मार्क असेल तर तुम्हाला तो भरता येतो. काय काय गोष्टी बघायच्या बघा. पहिल्यांदा सिक्वेन्शियली काय म्हणणार तुम्ही, सिक्वेन्शियल वर्ग आहे का बघा. आणि त्यासाठी तुम्हाला मी सांगितलंय 1 to 20 पर्यंतचे वर्ग काय पाहिजे, तोंडपाठ पाहिजे. काय पाहिजे, तोंडपाठ पाहिजे. आणि त्याच्यानंतरचे अप टू 99 पर्यंतचे वर्ग कसे स्क्वेअर, माझा पहिल्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितले, पहिल्या व्हिडिओ मध्ये किंवा पहिल्या लेक्चर मध्ये तुम्हाला मी इथं कसे 1 to 20 पर्यंतचे स्क्वेअर 1 to 20 पाठ करायचे, आणि त्याच्या पुढचे अप टू 21 to 29 99 पर्यंतचे कसे फटाफट काढायचे हे शिकवले तुम्हाला. त्यानंतर हे लॉजिक बघा. आता हे वर्ग बघितला, वर्ग प्लस ऑर मायनस कधी 1 न वाढतो, कधी 2 न वाढतो, म्हणजे 1 चा वर्ग प्लस 1, 2 चा वर्ग प्लस 1, 3 चा वर्ग प्लस 1, हे लॉजिक असतं.
किंवा प्लस एकच्या ऐवजी +2 +2 +2 +2 असं वाढत जातं. किंवा काय ते कमी पण होतं, वर्ग -1 वर्ग -1 वर्ग -1 एक एक का दोन दोन पण कमी होतं, दोन दोन पण वाढतं, तीन तीन पण कमी होतं, तीन तीन पण वाढतं, हे लॉजिक. किंवा काय त्याच्यामध्ये सरळ असतात संख्या बघा, संख्या 1 2 3 4 त्याचं व्हेरिएशन किती डिफरन्स आहे त्याचा आपल्याला कळतं लगेच. पट्टीमध्ये व्हेरिएशन कळतं, 1 ची 3 पट झाली का 4 पट झाली, संख्या कशा त्याच्या वाढण्याचा इन्क्रिमेंटचा रेट काय, त्याच्यावर त्याचं क्यूब लगेच क्यूब वाढतो ना. आता 1 झालं, 1 नंतर काय येतो लगेच 8 येतोय, नंतर 27 होते, संख्या कशा वाढतात बघा. आलं लक्षात. असं व्हेरिएशनच्या रेटला ते क्यूब करायचं. किंवा त्याच्या आसपास मागे देतात संख्या, 1 1 न देतात 0 देतात, 8 8 न देतात 7 देतात, हा किंवा मग 9 देतील, 1 1 न देतात 2 देतील. म्हणजे इन्क्रिमेंट डिक्रिमेंट करत असताना सुद्धा, क्यूब करत असताना सुद्धा तिथं पण डायरेक्ट देणार नाही. +1 +2 +3 किंवा -1 -2 -3 या लॉजिक देतात. किंवा काय करतात, वर्गांची बेरीज करतात आसपास बघा, दोन दोन संख्येची वर्गाची बेरीज किंवा घनाची सुद्धा बेरीज करतात. किंवा काय मग जास्तीत जास्त पट्टीमध्ये असू शकतं. आणि शेवटी काय जेवढ्या सगळ्या गोष्टी जर नाही जमत, तुम्ही म्हणा वेळ लागत नाही, तुमच्याकडे संख्या बघितल्या, त्या संख्या कशा व्हेरिएशनचा रेट बघितला, तर एवढे लॉजिक असू शकतात मी सांगतोय. म्हणून तुम्हाला हे दिसतंय 8-9 पॉईंट. जर लगेच लक्षात येते आपल्या ह्या 2-3 गोष्टी बसतात का नाही बसलं तर पटीपर्यंत द्यायचं. पट जमत नाही असं वाटलं की बाबा कुठला सगळ्यात शेवटचा रामबाण उपाय म्हणजे फरक बघायचा. फरकही नाही जमला तर फरकाच्या फरकामध्ये येऊन जातं. ते वरचे लॉजिक नाही लागलं तर हे लागतं 100%. लक्षात. अशा पद्धतीनं या गोष्टी एक असतात. आणि गाळलेल्या पदामध्ये अजून एक असते अंकमालिकेमध्ये. अंकमालिकेमध्ये हे बघितलं. आणि अक्षर मालिकेमध्ये काय असतं बघा, अक्षर मालिकेमध्ये काय असतं, हे अंक मालिकेमध्ये गाळलेले पद शोधायच्या संदर्भात बघितलं. अक्षर मालिकेमध्ये गाळलेले पद बघा, अक्षर मालिकेमध्ये गाळलेली पद कशी असतात अक्षर मालिकेत तुम्हाला बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे गट गट देतात अक्षर. समजा ABC ABCD ABCD EFG 3 3 4 4. मग यावेळेस काय करायचं माहिती का, असे हे मी आता किती 10 एक पद काढले, हे 10 एक कधी 10 असतील, 9 असतील, 12 असतील, 15 असतील, 20 असतील, असे एक सिरीज दिली असतात, मधले 2-3 गायब केले असतात किंवा पुढचे 2-3 विचारलेले असतात. लक्षात. म्हणजे लक्षात घ्या, तुमच्या या अक्षर मालिकेची स्थान अक्षर जे आहेत त्या संख्या मालिका म्हणजे त्या मालिकेमध्ये किंवा क्वेश्चन मध्ये ते कधी 10 असतील, कधी 12 असतील, कधी 15 असतील, कधी 16 असतील, कधी 20 असतील. लक्षात. म्हणजे अशा पद्धतीनं हे अक्षर ABC ABCD ABCDE असं काहीतरी लॉजिक असतं. हे लॉजिक लक्षात कधी येणार आपल्याला, बघितल्या लक्षात कधी येईल, जास्त प्रॅक्टिस झाल्यानंतर. जर काय असं आपण कॉमन पहिल्या टप्प्यावर असो किंवा दुसऱ्या टप्प्यावर तयारी करत असो, तर काय करायचं, हे जे अक्षर आहेत ना, हे दिलेले किती स्थान आहेत, 10 आहेत का 12 आहेत का 15 आहेत, त्यांचं काय करा, ग्रुपिंग करा. ग्रुपिंग कसं करणार, ग्रुपिंग जर 12 असेल तर तुम्ही साधारणतः 3-3 करू शकता किंवा 4-4 करू शकता. लक्षात. मग 15 असेल तर 5-5 करा, 16 असेल तर 4-4 करा, 20 असेल तर 4-4 5-5 करा. ते ग्रुपिंग करा. आणि ग्रुपिंग केल्यानंतर पहिल्या ग्रुपमध्ये काय, दुसऱ्या ग्रुपमध्ये काय, त्या पहिल्या स्थानावरती काय आले, त्या दुसऱ्या ग्रुपच्या पहिल्या स्थानावर काय, याच्यातून लॉजिक लागतं बघा पटापट. लक्षात. त्यामुळे तुम्हाला आता हे तोंडी सांगण्यापेक्षा मी एक्झाम्पल घेतो आणि एक्झाम्पल मध्ये तुम्हाला जास्त प्रायोरिटी समजतं. म्हणजे आपण गाळलेली पद अक्षर मालिकेमध्ये बघणार आहोत आणि हे अंक मालिकेमध्ये गाळलेली पद कशी शोधायचे हे सांगितलं तुम्हाला. हे झालं त्याचा थेरॉटिकल पार्ट. हे जस्ट 5-10 मिनिटांमध्ये रिवाइज करायचं. सुरुवातीला कुठे प्रॅक्टिस करतात 5-1 मिनिटांमध्ये सगळ्या गोष्टी रिवाइज करायच्या आणि लगेच काय घ्यायचं, क्वेश्चन घ्यायचे आपण. ठीक आहे. क्वेश्चन बघा. आता मी पहिल्यांदा अक्षर मालिकेमधले हे लिहून घेतो. अक्षरांचं ग्रुप करणे. अक्षरांचे काय करणे, ग्रुप करणे. ते कधी असतील, 3-3 चे ग्रुप, 4-4 चे ग्रुप, 5-5 चे, जास्तीत जास्त 2-3 मध्ये असतात. अक्षरांचे ग्रुप करणे, 3-3 अक्षरांचा ग्रुप करणे किंवा 4-4 अक्षरांचा ग्रुप करणे, 5-5 अक्षरांचा ग्रुप करणे आणि त्यांच्या रिस्पेक्टिव्ह स्थानाचा विचार करणे. समजा मी 3-3 चे ग्रुप केले, 3-3 अक्षर आहेत, मग इथं 1 2 3 आहेत, इथे 1 2 3 आहेत, इथं 1 2 3 आहेत. किंवा मी 4-4 चे केले, काय केले, 4-4 चे 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. किंवा 5-5 चे केले, 5-5-5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5. लक्षात. मग तुम्हाला त्या स्थानावर चेक करायचं. पहिल्या गटात ग्रुपमध्ये पहिल्या
स्थानावरती काय आहे, दुसऱ्या ग्रुपच्या पहिल्या स्थानावरती काय आहे, तिसऱ्या ग्रुपच्या पहिल्या स्थानावरती काय, किंवा पहिल्या ग्रुपच्या दुसऱ्या स्थानावरती, दुसऱ्या ग्रुपच्या दुसऱ्या स्थानावरती, तिसऱ्या ग्रुपच्या दुसऱ्या स्थानावरती काय, पहिल्या ग्रुपच्या तिसऱ्या स्थानावरती, दुसऱ्या ग्रुपच्या तिसऱ्या स्थानावरती, तिसऱ्या ग्रुपच्या तिसऱ्या स्थानावरती, म्हणजे रिस्पेक्टिव्ह ग्रुपचे स्थान बघत जायचं. त्याच्यातले रिलेशन तुम्हाला फटाफट समजून जातात. म्हणजे ग्रुपिंग करणं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे अक्षर मालिकेमध्ये गाळलेली पदं शोधण्यासाठी. कळलं? पहिलाच क्वेश्चन सांगतो मी. हा क्वेश्चन आलेला बघा, दिसतंय तुम्हाला? हा क्वेश्चन विचारलाय आणि तुम्हाला गाळलेल्या याच्यावरती गाळलेली जी पद आहेत बघा, इथे बघा, इथे एक रिकाम आहे, इथे दोन आहेत, इथे एक. मग तुम्हाला पर्यायामध्ये इथं 5-5 पर्याय देतात. 1 2 3 4 5 5 स्थान ही गाळलेली आहेत. पर्यायामध्ये इथं 5 कुठले तरी अक्षर देतात, दुसऱ्या पर्यायामध्ये कुठले तरी 5 अक्षर असतात, तिसऱ्या पर्यायामध्ये कुठले तरी असतात. ठीक आहे. आता अशा पद्धतीनं जर क्वेश्चन आला तर काय करणार बघा, पहिल्यांदा ह्याची स्थान मोजून घ्या, किती अंकाचा आहे, म्हणजे किती स्थान आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 16 आहेत ना. मग आपण डायरेक्ट 4-4चा ग्रुप करू. किती? 4-4चा ग्रुप करू. 4 हे 4 हे 4 आणि हे 4. ठीक आहे. आता लक्षात घ्या कशी व्हेरिएशन बघा, ए बी, लक्षात ए बी बी ए, किंवा लक्षात घ्या इथं दोन आहे बघा, इथं इथं दोन नंबरच्या स्थानावरती काय, इथं बी बी आहे, इथं ए आहे, इथं बी बी आहे, इथं ए असायला पाहिजे. समजते का कसं व्हेरिएशन होतं बघा, इथं ए आहे, इथं बी आहे. समजते का? इथं ए असायला पाहिजे, इथं बी आहे, म्हणजे अल्टरनेट होतोय बघा. सिक्वेन्स काय होतंय, म्हणजे तुम्हाला इथं बघितलं पाहिजे कळतंय बघा. कसं कळणार? इथं बघा, इथं 2 बी बी आहे, इथं 2 बी बी आहे. ठीक आहे. इथं ए आहे, इथं 2 रिकामे आहेत, इथे एक ए आहे, इथे ए असायला पाहिजे, म्हणजे अल्टरनेट बी बी ए ए बी बी ए ए होते, म्हणजे मधली स्थान फिक्स झाली, मधली स्थान फिक्स झाली. इथे काय बी बी, इथं ए. मग तुम्ही लगेच पर्याय लक्षात असलं पाहिजे, तुमचे शेवटचं स्थान आहे 5 नंबरचं रिकाम जागा, तिथे ए का चेक करायचं पर्याय लगेच. लक्षात. आता काय होणार बघा, इथे ए, इथं बी दिसतोय, इथे ए, इथं काय नाही रिकाम आहे, इथं बी दिसतोय, म्हणजे इथं काय असणार आहे, ए असणार आहे. समजतंय? आता इथं बघा, हे दोन्ही रिकाम आहेत, हे दोन्ही रिकाम, मला अल्टरनेट होते ना, इथं बी आहे ना, इथे ए असायला पाहिजे, इथं बी आहे ना, इथे ए असायला. समजतंय? इथं बी आहे ना, इथं ए असायला पाहिजे, इथं ए आहे ना, इथं बी असायला पाहिजे, इथं बी आहे ना, इथं ए असायला पाहिजे. मग तुमच्या रिकाम स्थानावर काय आलं बघा, ए आला, बी आला, ए आला, ए आला, ए आला. हा तुमचं काय असायला पाहिजे, पर्याय असायला. ठीक आहे. ए बी ट्रिपल ए बी ट्रिपल ए तुमचं उत्तर असायला पाहिजे. दुसरा बघा, सी डॅश सी सी बी ए सी सी बी सी ए डॅश सी बी बी सी ए डॅश सी बी डॅश सी बी सी ए सी डॅश बी सी ए सी डॅश, हा प्रश्न. ठीक आहे. स्थान मोजा फक्त, अक्षरे किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. ठीक आहे. 15 आहे. 15 म्हणजे 3 किंवा 5 बनतायत, 3 किंवा 5. अगोदर आपण 3 चेक करूया, 3 चेक करूया. 3 चेक मध्ये बघा, सी सी आहे, इथं सी सी आहे, इथे ए सी आहे, इथं बी आहे आणि सी बी आहे, काय लिंक लागत नाही. तर आपण काय करूया, 5-5 बघूया. हे 3 2 5 5 1 5, एक मिनिट, यस, हे 5 झाले बघा. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5. समजतंय? आता बघा, इथं सी आहे, इथं सी आहे, इथं सी आहे, एक स्थान करेक्ट आहे. इथं बघा, आता 3 नंबरचं स्थान बघा, हे 3 नंबरचं आहे, इथं 3 नंबरचं गायब आहे, इथं 3 नंबर सी आहे, सारखं आहे. समजतंय का? इथं बी आहे, इथं बी आहे, इथं बी आहे, कॉमन आहे. म्हणजे पहिल्या ग्रुपच्या, दुसऱ्या ग्रुपच्या, तिसऱ्या ग्रुपच्या रिस्पेक्टिव्ह स्थानावरती काय सारखा सारखा अंक आहे, हे लॉजिक लक्षात येईल तुमच्या. मग इथं सी आहे ना, इथं सी आहे, इथं सी आहे, ओके, लक्षात. इथं बी आहे ना, इथं बी आहे, ठीक आहे, ओके, काय प्रॉब्लेम नाही. आता इथं सी आहे ना, इथं सी,
इथे काय असायला पाहिजे सी. लक्षात. अजून काय बघा, इथं इथं बघा, इथं 2 नंबर स्थान आहे, 2 नंबर स्थान आहे, इथे ए आहे ना, इथे ए असायला पाहिजे, इथे काय बसाय ए, इथं 2 नंबरचं स्थान, इथे ए ऑलरेडी आहे. समजतंय. अजून काय बघायचं आपल्याला, हे 3 नंबर स्थान आहे, इथं सी आहे ना, इथे सी, इथे काय सी, म्हणजे उत्तर असायला पाहिजे तुमचं ए सी सी, ए सी. समजतंय. रिस्पेक्टिव्ह स्थानावरती बघा, इथं 2 नंबर स्थानावरती ए आहे, हे कशावर आला, कारण इथं ए आहे आणि इथं पण बघा 2 नंबर स्थानावर ए आहे. आता आपलं 3 नंबर स्थान चेक करायचं, 3 नंबर स्थानावर इथं सी आहे, इथं सी आहे, इथं पण चेक करा, इथं रिस्पेक्ट काय आहे, इथं ह्याच्यावरती इथं काय ना, इथं सी आहे बघा, इथं सी आहे, इथं पण सी, इथं पण सी. आता बघा इथं 4 नंबर स्थानावर सी आहे, इथं पण 4 नंबर स्थानावर सी आहे, इथं पण 4 नंबर स्थानावर सी असणार आहे, इथं बी बी बी, म्हणजे हे उत्तर असणार आहे तुमचं ए सी सी. ग्रुपिंग करा. 15 असेल तर तुम्हाला 15 15 कोणाच्या पाड्यामध्ये बघा, 3 5 15 किंवा 5 3 15, 3 किंवा 5 करा. 16 झालं तर काय 4 ग्रुप करा. लक्षात. 12 झालं तर काय 3 करा किंवा 4 करा, म्हणजे चेक ट्रायल अँड एरर आहे. 3 नंबरचा क्वेश्चन, 3 नंबरचा क्वेश्चन बघा. ए 600, बी 560 आणि सी 520 असेल, बी 520 असेल तर एफ काय असेल, एफ काय असेल. ए 600, बी 560, बी 560, सी 520 तर एफ काय असेल, सी 520 तर एफ काय असेल. खाली पर्याय असतील तुमच्याकडं 440, 580. पर्याय देऊ का. पर्याय ए बी सी डी, 440, 480, 460 आणि 460 आणि डी पर्याय 400. उत्तर नाही बघितलं मी, ठीक आहे चेक करू आपण. बघा दिसतंय तुम्हाला, ए आहे 600 आणि बी आहे काय 560. लक्षात येते बघा, 600 मधून किती कमी झाले, बरं ठीक आहे. सी बघा चेक करा 520, म्हणजे तुम्हाला एक हे जे बघा सुरुवातीला 1 2 3 जे दिलेले असतात ते रिलेशन शोधण्यासाठी आलेले असतात. ए बी सी दिले, त्याच्यावर तुम्हाला एफ काढायचं आहे. म्हणजे मला इथं ऑब्झर्व केल्यानंतर लक्षात येते की बाबा ए पेक्षा बी 40 ने कमी आहे, बी पेक्षा सी 40 ने कमी आहे, म्हणजे रिस्पेक्टिव्ह अंक जे पुढचा आहे अंक म्हणजे आपलं अक्षर ते मागच्या पेक्षा काय 40 ने कमी कमी होत जाते. म्हणजे बघा ए बरोबर 600 असेल तर बी बरोबर काय 600 - 40 बरोबर काय 560. सी बरोबर काय 560 - 40 बरोबर किती आला 520. डी बरोबर काय आला 520 - 40 बरोबर 480. ई बरोबर काय आला 480 - 40 बरोबर काय 440. एफ बरोबर काय 440 - 40 इज इक्वल काय येणार 400. तुमचं उत्तर काय असलं पाहिजे 400. ठीक आहे. 4 नंबरचा, संख्यांच्या मांडणीनुसार अनुक्रमे y आणि z ची किंमत काढायची. अनुक्रमे पर्यायामध्ये बघा, अनुक्रमे महत्वाचं आहे. पहिल्यांदा y ची नंतर z ची, ते उलट पुलट पण देतात. पर्यायामध्ये चेक करायला लागेल डायरेक्ट. अपोजिट पर्याय जे असतात ना तिथं उत्तर असू शकतं. तुम्हाला कधी z ची आधी देतात, y ची नंतर देतात, y ची आधी देतात, z ची आधी देतात. पर्याय चेक करताना उत्तर गोल करताना आधी y ची किंमत काढायची नंतर z ची किंमत. लक्षात घ्या, अनुक्रमे त्याच्यामुळे खूप महत्वाचा पर्याय आहे. लक्षात घ्या. आता बघा लॉजिक कसं शोधणार याच्यात, हे बघा सगळे. ही एक आहे स्क्वेअर, याच्यामध्ये 4 अंक दिले आहेत, 9 4 8 3 11. हे झड आहे, हे झड 8 3 18 10 17 वाय 27 10 43 26. आता याच्यामध्ये जे काय बाकीच्या चौकटीमध्ये जे काय लॉजिक लागणार आहे ते इथं अप्लाय करायचे आपल्याला. साधं सिंपल आहे बघा, हे क्रॉसिंग करा. 9 आणि 3 12, 8 आणि 4 12. ठीक आहे, क्रॉसिंग होतंय. इथं लक्षात घ्या, इथं 10 आणि 43 53 आणि 27 27 आणि 26. बघा 27 मध्ये 25 2 एक्स्ट्रा आहेत,
25 पेक्षा एक्स्ट्रा आहे, समजतंय का? म्हणजे 25 50, ह्यातले 2 आणि 1 53, म्हणजे हे पण 53 क्रॉसिंग बरोबर होती, समजतंय? 27 26 53, 43 आणि 10 53, म्हणजे क्रॉसिंग बरोबर आहे. क्रॉसिंगची बेरीज बरोबर आहे, दोन्ही इक्वल साइड. म्हणजे बघा, या दोघांची बेरीज बरोबर या दोघांची बेरीज. जसं इथं 9 आणि 3 12 प्लस इज इक्वल टू 8 प्लस 4 12, म्हणजे दोन्ही क्रॉसिंगचे काय होते, बेरीज काय होते, इक्वल आहे. सेम लॉजिक लावायचं. जर समजा 11 आणि 3 14 होत असेल, 11 आणि 3 14, बघा 11 प्लस 3 इज इक्वल टू झेड प्लस 8 आहे, बरोबर? हे 14 बरोबर झेड प्लस 8 आहे. मग झेड बरोबर काय, 8 मायनस करा, 14 म्हणून 8 गेलं 6, झेड काय असायला पाहिजे 6. आणि वाय बघा, हे 17 प्लस 10 बरोबर काय 18 प्लस वाय. मग हे बघा वाय बरोबर किती आला, हे 17, इथे 17 आहे, इथे 18 आहे, म्हणजे एक प्लस आहे ते एक्स्ट्रा. मग 10 मधून 1 मायनस करा. हे बघा 17 मधून 18 गेले, -1, -1 आणि हे 10, 10 मायनस 1 म्हणजे किती आला, हे वाय बरोबर किती आला 9. समजतंय? मग तुमचं पर्यायामध्ये उत्तर बघायचं. तुम्हाला पर्यायामध्ये दिले असतील, तुम्हाला 6 9 9 6 7 8 8 9 काय देतील तुम्हाला, 9 6 असायला पाहिजे. तिथं पर्याय 9 आणि 6 आहे ना अनुक्रमे, त्याचं ते तुमचं उत्तर असायला पाहिजे. 9 म्हणजे वाय ची किंमत आहे, 6 म्हणजे काय झेड ची किंमत आहे. मागचे ज्या 2 चौकटी दिलेल्या आहेत, हे जे 2 दिलेले आहेत त्याच्यावर लॉजिक डेव्हलप करायचं आहे आणि इकडे यायचं आपल्याला. ठीक आहे. आता हा 14 कसा आला असेल बघा, कसा आला असेल, बघा 5 आणि 3 8, 8 आणि 4 12 आणि 2 14. ठीक आहे. बाकीच्यांची काय बेरीज आहे बघा, 5 प्लस 4 प्लस 3 प्लस 2, हे 14 आहे ना, मधला अंक आहे. सेम इथं हे जे लॉजिक लावलं हे बरोबर आहे, हे चेक करा. इकडं लगेच उचलून इकडे जायचं नाही, कधी कधी चुकतंय हे, लक्षात. आता बघा 7 9 प्लस 8 प्लस 7 प्लस 6 प्लस 6. ठीक आहे, लक्षात घ्या. हे बघा 9 आणि 6 15, आणि 8 आणि 6 15, 15 डबल कॅरी होते 30. तसं इकडे या, 13 प्लस 11 प्लस 10 प्लस किती 12. ठीक आहे, हे किती झालं बघा, 13 आणि 11 24, 24 प्लस हे 22, 24 प्लस 22 किती आला 46. किती आला 46. तर उत्तर तुमचं एक्स बरोबर किती असायला पाहिजे 46 असायला, 46 पर्यायामध्ये बघायचं. ठीक आहे. तीन 9 6, 3 9 6 8 7 7 24 63 42 4 9 8 3 3 2 12 27 आणि एक्स. हे सोपं दिलंय बघा. हे जे नेक्स्ट एक्झाम्पल आहे याच्यामध्ये बघा लॉजिक कसं असतं, आडवं असतं उभं असतं, लक्षात. आडवं उभं बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, लक्षात. +1 +2 या पद्धतीने लॉजिक असतं, लक्षात. हे जास्ती गणित आहेत ना, हे सोपे सोपे वाटतात आपल्याला. परीक्षेमध्ये लॉजिक लागलं तर सोपं आहे. आपलं प्रेशर पण असतं साधारणतः 40 45 किंवा जास्तीत जास्त एका मिनिटाच्या आतमध्ये सोडवायचं. मित्रांनो 1 मिनिट पण नसतो ग्रुप बी आणि ग्रुप सी. ठीक आहे, तुम्हाला 20-25 सेकंदामध्ये उडवायचं. प्रश्न वाचायचा आहे, अंडरस्टँडिंग करायचं आहे, प्रश्न गोल पण करायचा आहे. या प्रेशरमध्ये लॉजिक लागत नाही. त्यासाठी इथं ऑब्झर्वेशन चांगलं पाहिजे बघा. मी आडवं उभं बघणार, हे काय होतं बघा, 3 8 24 9 7 63, हे लगेच लागून गेलं बघा. 8 किती होतात 24, 9 7 किती होत आहेत 63, 66 किती होत आहेत 42.
4 त्रिकोण किती होत आहेत 12, 9 त्रिकोण किती होते 27, 8 2 किती होते 16, म्हणजे x बरोबर किती असायला पाहिजे, x बरोबर किती होते 16. 7 नंबर क्वेश्चन बघा. त्याच्यामध्ये काय सर्कल आहे, सर्कलच्या आउटलाईनला काय नंबर लिहिले, ठीक आहे. आणि आपल्याला इथे x च्या जागी काय असेल विचारलं, x च्या जागी काय असेल विचारलं. बघा काय असतं लॉजिक. आता बघा मधले बघा, हे कुठे छोटे अंक आहेत आणि इथं काहीतरी मोठे अंक दिसत आहेत, म्हणजे वर्ग क्यूबच्या जवळपास असणार आहेत. म्हणजे सगळ्या अंकाचं बेरीज तर असेल, काय गुणाकार, आता सगळ्या अंकाची बाहेरचे गुणाकार करा, खूप मोठे होऊन जाते. बघा 4 त्रिकोण 12, 12 2 24, आणि 24च्या पटीमध्ये काही येत नाही 100, लक्षात. मग बेरीज असेल का, बघ बेरीज करा. 1 आणि 3 4, 4 आणि 4 8 आणि 2 10, 10चा स्क्वेअर येतो बघा, ठीक आहे. इथं बघा 5 आणि 2, 5 आणि 1 6, बघा 6 आणि 3 9 आणि 2 11, 11चा स्क्वेअर येतो. इथं 5 आणि 3, 5 आणि 3 8, 8 आणि 2 10 आणि 2 12, 12चा स्क्वेअर आहे. म्हणजेच काय, बाहेरच्या वर्तुळाचे जे बाहेर अंक दिले त्यांची बेरीज करायची आणि त्यांचा स्क्वेअर जो आहे तो मध्ये दिला सेंटरला, ठीक आहे. मग इथे या 6 4 10, 10 आणि 3 13 आणि 1 14, 14चा वर्ग पाठ पाहिजे 196. इथे काय पाहिजे 96. मग हे जर करत बसला 14चा वर्ग, संपलं, इथेच लावायचं. हा, मग वर 14 गुणिले 14, मग काय 4 4 4 चौक 16. अच्छा, यात वेळ घालू ना, त्यापेक्षा 20 पर्यंतचे वर्ग काय करा, तोंडपाठ ठेवा, ठीक आहे. त्याचं उत्तर x बरोबर काय पाहिजे 196. आठवा 8 सी. बघा पर्याय बघू, पर्याय मांडू आपण. 1 2 3 4 पर्याय कुठले बघा, तुमचं उत्तर असायला पाहिजे 24A 36C, 24A 36C, 48C, 52C, 48C आणि 52C, 52C. हा 48C लक्षात घ्या, अंक फक्त लक्षात घ्या. हा 8 आणि 3, 8 त्रिक 24 येतं, 9 चौक 36 येतो इथं, आणि 6 8 48, 6 8 मी तर 48 यायला पाहिजे. काही करायचं, एकशे ठिकाणी ना अंक 48 यायला पाहिजे. मला सी बी काय माहित नाही, 48 कुठे दिसतो तुमचा, ठीक आहे. आणि लक्षात घ्या, आणि आता सी येईल का कसा, सी पण बघा लक्षात घ्या. 48 आपल्याला ह्याच्यावर उत्तर निघते, कारण पर्यायामध्ये 48 कुठून आहे असं पण बघा. किंवा बघा प्रत्येक ह्याच्यामध्ये एबीसी एबीसी दिसते तुम्हाला, एबीसी एबीसी आहे. आता मला सांगा इथे एबीसी ए आणि बी आहे, इथं सी आहे का नाही, लक्षात. किंवा असं पण चेक करा, एबीसी असं काय नाही, हा आडवी नाही बघा, उभं, उभ्यामध्ये एबीसी एबीसी आलं पाहिजे, एबीसी एबीसी आलं पाहिजे. इथं ए आहे, इथं ए आहे, इथं बी आहे, इथं सी नसायला पाहिजे म्हणून सी. आणि हे मधलं कसं आहे बघा, म्हणजे आपल्याला अंकाने अक्षरे एकत्र करून दिले, गोंधळ वाटलं काय होणार नाही. कारण आपल्याला काय, जर त्यांनी गोंधळ करायचा प्रयत्न केला तरी सुद्धा आपल्याला या अक्षरांचे काय अंक पाठ आहेत. ए म्हणजे ए काय, ए म्हणजे सी म्हणजे जे काय दिले असतात हे जवळ दिले एबीसी, मध्ये पण आर क्यू एस मिक्स करून देता येते, ते देऊ द्या, काय प्रॉब्लेम होणार नाही. कारण त्याचे अंक पण आपल्याला, त्याचा संख्येचा नंबर सुद्धा, त्या अंकाचा नंबर सुद्धा आपल्याला पाठ आहे. त्यामुळं आपण लगेच बघणार, हे अंक आहे ना, हे जे अक्षर आहे ना, ह्याला अंकात बघणार आपण, अक्षर अंकात बघणार जर गोंधळ वाटत असेल तर. आता सहज वाटायची गरज नाही, मला हे मोठे मोठे बघतोय, 8 त्रिक 24 दिसतात, 9 चौक 36 दिसतंय, 6 8 48 दिसत आहेत, सर त्या ह्याच्यावर लॉजिक करून हे निघून जाते. आणि एक बसलं लॉजिक, लगेच पुढे पुढे सारखायचं लगेच. काही प्रश्नचिन्हाच्या जागी काही बघा. आता इथे काय पर्याय नाही तुम्हाला, हे जे अक्षर आहेत ना तुम्हाला अंकामध्येच बघा, हे अक्षर जे आहेत ना अंकामध्ये, असं जर बघितलं तर फटाफट उत्तर निघून जातील बघा. मला माहिती आहे डी म्हणजे किती आहे 4, एच म्हणजे किती आहे 8 आहे, हे जाऊन द्या. पी म्हणजे किती आहे 16, टी म्हणजे किती आहे 20, एक्स म्हणजे किती आहे 24. ते 4 ची पट वाढत चालली, 4 ची पट वाढत चालली, 4 4 दुने 8, 4 त्रिकोणी 12 असला पाहिजे, 4 चौक 16 आहे, 4 पंचे 20, 4 सक 24, किती आला 12 आहे ना, हे 12 आहे ना, इथे याला असायला पाहिजे, काय असायला पाहिजे
लक्षात. 10 नंबरचा क्वेश्चन. 6 6 6 9 5 4 7 7 9 9 2 आणि इथं क्वेश्चन. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय येईल बघितलं. ठीक आहे. आता ते अशा वेळी देतात ना, एकतर यांची बेरीज सारखी असते, आतली जातल्यांची बाहेरची समजतंय, किंवा गुणाकार सारखा असतोय, किंवा गुणाकार सारखा. गुणाकार बघायचं तर हे बघा, हे 216 होते. 6 6 6 6चा क्यूब 216 होते. 9 चौक 36, 36 गुणिले 5, हे पण बघूया. 36 गुणिले 5 होते का 216? 36 गुणिले 5, 36 गुणिले 5 कसं करणार? 30 5 150 आणि 6 5 30, 180 आणि हे येते 216. म्हणजे गुणाकार सारखा नाही. लक्षात, गुणाकार सारखा नाही. मग काय करणार तुम्ही? त्या तिघांची बेरीज करा. 6 + 6 + 6 बरोबर 9 + 5 + 4, हे किती? 18 आलं. हे 18 आहे का? चेक करा. येस. तेव्हा 4 9 9 9 2 18, म्हणजे बेरीज सारखी आहे. म्हणजे बाहेरच्या कोपऱ्यावरचे जे अंक आहेत त्यांची बेरीज ही आतमधल्या अंकाच्या बेरजे इतकी आहे. मग इथं पण चेक करा. इथं पण बघा, इथे x घेणार आहे आपण, किंवा हे जे काय आपण प्रश्नचिन्ह मार्क 7 7 2 14 बरोबर काय येणार? मग 9 2 18 आणि 2 20, प्रश्नचिन्ह बरोबर 20 मायनस हे प्लस 14 इकडं मायनस 14, तर किती येणार आहे? 6. प्रश्न ठिकाणी काय येणार आहे? 6 येणार आहे. लगेच लोक पर्यायामध्ये 6 6 6 आहे ना, 7 7 7 मारून मोकळा होता. नाही, लक्षात नाही. तर त्याला एक कॉमन लॉजिक असायला पाहिजे होतं, जे की लॉजिक आपण डेव्हलप केलं. कुठलं लॉजिक आहे? तर आतल्या अंकाची बेरीज हे बाहेरच्या कोपऱ्याच्या आणि त्रिकोणाच्या शिरोबिंदूवर जे अंक आहेत त्यांच्या बेरजे इतके आहे. ते लॉजिक अनुसार इथं 7च्या ऐवजी काय येणार आहे? 6 येणार आहे. 6. ठीक आहे. बघा काय लॉजिक लागतंय का? येस. याचा वर्ग आहे, याचा वर्ग आहे, की कुठं वर्ग आहे? येस. हे बघा, 3चा वर्ग आहे, 5चा वर्ग आहे, 6चा वर्ग. समजतं? 6चा सुद्धा वर्ग. मग काय करायला पाहिजे? हे 6. मग पुढं काय? हे 5चा वर्ग बघा, 5चा वर्ग 5 गुणिले 5 आहे. समजते का? 5चा वर्ग म्हणजे काय? हे जे पहिले आहे बघा, 5 गुणिले 5 इथं आलंय 25. मग लगेच काय? 5 गुणिले नंतरच काय? 6. 5 गुणिले 5 आहे, 5 गुणिले 6 आहे. बरोबर? 5 गुणिले 6 म्हणजे 30 आहे. इथं पण करा. 3 गुणिले 3 आहे, गुणिले 3 आहे. मग इथे काय? गुणिले 4, 3 चौक 12. लक्षात, 3 गुणिले 3 आहे 9 आणि 3 गुणिले 4 12. सेम लॉजिक आहे. 6 गुणिले 6, 6 गुणिले 6 36. मग काय पाहिजे? 6 गुणिले 7 बरोबर. 6 गुणिले 6 36 आहे, 6 गुणिले 7 बरोबर की 6 7 42. प्रश्न ठिकाणी किती देणार? 42 अंक येणार. किती? 42. 5 गुणिले 5 5 गुणिले 6, 3 गुणिले 3 3 गुणिले 4, 6 गुणिले 6 6 गुणिले 6. प्रश्न या ठिकाणी काय येणार आहे? 42 येणार आहे. 42. 282. 6 9 10 13, 6 9 10 13 386. 3 4 9 11, 3 4 9 11 227. 7 12 10 11, 7 12 10 11. क्वेश्चन मार्क, क्वेश्चन मार्क. आता एकतर गुणाकार असणार आहे किंवा वर्गाची बेरीज असणार आहे, कारण क्यूब खूप लांब जातोय. गुणाकार करून बघा आधी. 12 8 96, 96 गुणिले 5 खूप लांब. म्हणजे काय? गुणाकार नाहीये याचा अर्थ वर्गाची बेरीज आहे.
वर्गांची काय बेरीज आहे बघा. 12चा वर्ग प्लस 8चा वर्ग 5चा वर्ग प्लस 7चा वर्ग किती येतोय? ह्या 12चा वर्ग किती? 144. किती? 144 बरोबर. 8चा वर्ग किती? 64. 25 प्लस 49. आता बघा यांची बेरीज करायची. यांची काय करायची? बेरीज. कसं करणार बघा. आता हे 25 आहे ना, यातले इकडे द्या 50 झालं. 50 प्लस 24 74. हा 74 प्लस 64. 74 प्लस 64 करतोय म्हणजे 70 आणि 60 किती झाले? 70 6 आणि 7 13. 130 झाले. 138. 138 प्लस 144. 144. 12 1 ठीक आहे 8. अच्छा 1 382. किती? 300 सॉरी 8 282. 282 म्हणजे आतमधला दिसतंय 282 आलं. मग डायरेक्ट आता एखाद्या इथं सोप्या ह्याच्यावर चेक करा. इथं डायरेक्ट या. आता ह्या तिन्याला लावू नका. आता हे जे लॉजिक डेव्हलप झालं इथं किंवा इथे चेक करा जस्ट आणि लगेच अप्लाय करा. आता मी इथे चेक करतोय बघा. 3चा वर्ग प्लस 11चा वर्ग प्लस 9चा वर्ग प्लस 4चा वर्ग. 3चा वर्ग 9, 11चा 121 प्लस 9चा 81 प्लस 4चा 16. आता बघा हे 9 प्लस 121 130. 130 बघा 81 प्लस 16 197. किती? 97. आता बघा ह्यातले 3 यात टाका 100 होते बरोबर. म्हणजे 127 आणि 100 227. 227 ठीक आहे. मग आता ह्याचा लॉजिक लक्षात आलं आपल्या. मग डेव्हलप करायचं बघा. 11चा वर्ग किती? 11चा वर्ग 121 प्लस 12चा वर्ग 144. 10चा वर्ग 100 आणि 7चा किती? 49. लक्षात. आता ही गोष्ट बघा 120 प्लस 140 260. 260 4 ने 5 265. 265 आणि 100 365. 365 आणि 50 पकडा. हा म्हणजे 35 314 414. 414. 365 प्लस 50 पकडलं तर 315 होत आहेत. हा एक कर 414. 414 35 34. उत्तरचा 13 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. आता इथे क्लोज आहेत ना सगळे क्लोज आहेत बघा. 14 10 30 38 आणि मधला सुद्धा. इथं बेरीज किंवा आपण जे म्हणतो ना वर्ग क्यूब वगैरे यात करणं हे काहीतरी बेरीज वजाबाकी असणार आहे. समजले? सगळे जवळपास आहे. जर कोणाकडे डाव्यांची किंवा उभ्यांची बेरीज करायची, डावे वजा करायचे किंवा अशा गोष्टी असतात. पण आता काय करणार मग? या दोघांची बेरीज करा. इथे काय होते का बघा. 30 आणि 8 48. 48 मधून 14 48 मधून 24 गेले हे पण येत नाही. रोबे खालच्या वर करा. 18 आणि 24 18 आणि 14 किती झाले? 32. 18 आणि 14 किती झाले? 32 आणि हे 40 होत आहेत. इथं काय येत नाही. बरं ठीक असं येऊ शकतं बघा. हा 18 मधून 14 वजा करा. ह्या वरच्यांचे वजा करा ती 4 राहते आणि या बेरीज करा दोघांची 40. 40 आणि 4 वजा करा बरोबर. म्हणजे काय बघा या दोघांची बेरीज 10 प्लस 30 मायनस 18 मायनस 14. हे लॉजिक आलं. हे जे लॉजिक आलं मी काय करतोय या दोघांची बेरीज करतोय या दोघांचा फरक घेतोय. या दोघांची बेरीज करतो या दोघांचा फरक यातनं वजा करतोय म्हणजे मधले येते. ठीक आहे. इथं करा 16 आणि 32 48. या दोघांचा फरक किती? या दोघांचा 6 किती येत आहे ते 48 6 42 आलं. लक्षात. या दोघांची बेरीज आणि ह्या दोघांचा फरक त्या बेरीजेमधून हा फरक वजा करायचा. ठीक आहे. या दोघांची बेरीज किती आली? 48. या दोघांचा फरक किती? 6 वजा करायचा 42. सेम 34 आणि 20 54 वजा या दोघांचा फरक किती? 4 म्हणजे किती यायला पाहिजे? 48. किती यायला पाहिजे इथं प्रश्न ठिकाणी? किती? 50. सॉरी किती यायला पाहिजे? 50 यायला पाहिजे.